गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टींना उघडपणे आव्हान देणाऱ्या सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतनं हकालपट्टी होऊ शकते। अगदी थोड्याच वेळात पुण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक होती आहे। या बैठकीत सदाभाऊंना पक्षात ठेवायचं की नाही या संदर्भातला ठोस निर्णय होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी थेट पुण्याहून मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। तर मंदार, नेमकी किती वाजता बैठक सुरू होईल, काय काय होऊ शकतं बैठकीमध्ये? स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीला आज पुण्यामध्ये सुरुवात होईल। या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये खरं तर अनेक प्रश्न चर्चिले जातील, परंतु दोन प्रश्नांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। हे दोन मुद्दे म्हणजे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचं काय होणार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्य सरकारमध्ये राहणार का। खरं तर या राज्य कार्यकारिणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि विभागाचे पदाधिकारी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। अपवाद आहे तो फक्त सदाभाऊ खोत यांचा। काही वेळामध्ये पुण्यातील अल्पबचत भवनला या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात होईल। सदाभाऊ इथं आलेले नाहीयेत, त्यामुळे त्यांच्यावरती काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आणि सदाभाऊंबद्दल जर निर्णय घ्यायचा झाला तर राज्य सरकारमध्ये राहायचं की नाही याबद्दल देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निर्णय घ्यावा लागेल। कारण कर्जमाफीचं आंदोलन यशस्वी केल्यानंतर राजू शेट्टींनी राष्ट्रीय स्तरावरती शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। मध्य प्रदेशमधील मंदसौर असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल किंवा बिहारमधलं पटना असेल, या सर्व ठिकाणी राजू शेट्टी भेट देत असल्याचं आपल्याला दिसून आलंय। त्यामुळे नक्कीच या सरकारमध्ये राहायची की नाही याबद्दल देखील या कार्यकारिणीमध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे। या सगळ्या प्रकारामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा शाखेचे अध्यक्ष आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रकाश पोपळे। आपण रविकांत तुपकर यांच्यापासून सुरुवात करूयात। जवळपास सगळे कार्यकर्ते तुमचे कार्य करण्यासाठी पोहोचलेले आहेत, अपवाद फक्त आहे तो सदाभाऊंचा। एका अर्थाने सदाभाऊ खोत, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर ही तिकडी गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बघितलेले। एका अर्थाने दोघांमधला दुवा म्हणून तुम्ही काम करत होता आतापर्यंत, परंतु हे दोघं पुन्हा एकत्र येतील अशी कोणती शक्यता तुम्हाला या घडीला वाटतेय का, किंवा सदाभाऊ अगदी ऐनवेळी या कार्यकारिणीला उपस्थित राहतील? असं आहे की ही जी काही राज्य कार्यकारिणी आहे ही तातडीची बोलवण्याच्या पाठीमागचं मुख्य कारण असं आहे, प्रश्नांच्या बाबतीत कर्जमाफीने सरकारला जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये अजून आमच्या बऱ्याच काही दुरुस्त्या आहेत। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे। सरकारला आम्ही काही प्रस्ताव सुचवलेले होते। जून 2016-17 कर्जाचं तुम्ही काय करणार आहे याचं सरकारकडून अजून उत्तर आलेलं नाहीये। त्याच्यानंतर 1.5 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे, म्हणजे समजा उदाहरणार्थ 5 लाख रुपये ज्याचं कर्ज आहे त्याला 3.5 लाख रुपये भरायचे आणि मग 1.5 लाखाची माफी घ्यायची। हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो मुद्दा सरकारने या कर्जमाफीत घ्यायला नको होता। कर्जमाफीच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। आणि महत्त्वाचा विषय मंदसौर ते चंपारण्य असं एक 2-2.5 महिन्याचा आम्ही एक स्वामीनाथन आयोग आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी एक यात्रा काढतो आहे। त्या अनुषंगानं सुद्धा या बैठकीमध्ये महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत। या कर्जमाफीच्या अनुषंगानं राज्यातल्या शेतकऱ्यांचं काय मत आहे हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या जिल्हाध्यक्षाकडून आणि त्या पदाधिकाऱ्याकडून आम्ही जाणून घेणार आहोत। आणि मग हे कार्यकर्त्यांचं मत काय आहे, पदाधिकाऱ्यांचं मत काय आहे, शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत, सरकारमध्ये राहायचं का नाही राहायचं या संदर्भामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। ही राज्य कार्यकारिणी म्हणजे काय पहिल्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बोलवलेली कार्यकारिणी नाहीये, ही आमची रुटीन कार्यकारिणी असते। असा काही महत्त्वाचा इव्हेंट किंवा महत्त्वाचा मुद्दा राज्यामध्ये चर्चेला गेला असेल किंवा त्या अनुषंगानं आम्हाला काही तातडीनं भूमिका घ्यायची आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही हुकुमशाहीवर चालत नाही। आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत। जो निर्णय पदाधिकारी घेतील, जो निर्णय कार्यकर्ते घेतील तो निर्णय आम्हा नेत्यांना अंतिम असतो आणि त्याच अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। इथं व्यक्तिकेंद्रित चर्चा होण्यापेक्षा इथं प्रश्नांवर जास्त चर्चा होणार आहे। पण प्रश्न आहे की सदाभाऊ खोत हे राज्यमंत्री आहेत, तुमच्या संघटनेचे वरिष्ठ नेते आहेत, ते या बैठकीला येणार का, आणि नाही आले तर आपण पदाधिकारी त्यांच्याबद्दल काय निर्णय घेणार? सदाभाऊ हे संघटनेतच आहेत, संघटनेचे अजूनही राज्यमंत्री म्हणून सरकारमध्ये आहेत। ते येतील का नाही त्याबाबत त्यांच्याशी काही सविस्तर माझंही बोलणं झालेलं नाही आज आणि काल याच्यामध्ये, पण त्या संदर्भामध्ये सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय भावना व्यक्त करतील त्या अनुषंगाने तो सगळा निर्णय होईल।
आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष आहेत डॉक्टर प्रकाश पोफळे. सर, तुम्ही या दोघांना एकत्रित अनेक वर्ष पाहिलेलं आहे, परंतु आज सदाभाऊ येतील असं काही तुम्हाला वाटतंय का? नाही, असं काही नाही. बरेचसे आमच्या कार्यकारिणी वगैरे असतात. हे जिल्हा सदाभाऊ सरकारमध्ये आहेत, ते तिथं काम करत आहेत. आम्ही जे बरेचसे जे काही निर्णय असतात ते आम्ही जिल्ह्याच्या कार्यकर्ते जिल्ह्याचे आहेत त्यांच्यात घेऊन ठरवतो आणि नंतर मग त्यांच्याशी चर्चा करतो. सरकारमध्ये राहायचं की नाही याबद्दल तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि एकंदरीत तुमचे जे काही शेतकरी कार्यकर्ते आहेत त्यांच्या काय भावना आहेत? कारण शेतकरी कर्जमाफीबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी नाही हे राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय. अगदी बरोबर आहे, आम्ही समाधानी नाहीत. त्याचं एक उदाहरण मी सांगतो की बाबा त्यांनी असं सांगितलंय की कर्मचाऱ्याला नाही. आता एक उदाहरण असं असेल किंवा एक ग्रस्त आहेत, ते अधिकारी आहेत पण त्यांना वडिलोपार्जित शेती मिळालेली आहे, मग त्यांना का नाही लागू व्हायची? कारण हे सगळे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे साहजिकच म्हणजे सरकारमध्ये थांबून संघर्ष करायचा की बाहेर पडून उघडपणे संघर्ष करायचा यापर्यंत चर्चा इथं होणं अपेक्षित आहे. कारण राजू शेट्टींनी तर आता जी काही भूमिका घेतली आहे ती उघडपणे संघर्षाची आहे. राष्ट्रीय स्तरावरती ते शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करू पाहत आहेत आणि त्याचा आता मग आमच्या स्वाभिमानीचे महाराष्ट्राचे जे कार्यकर्ते आम्ही बोलवले त्याचा मग एकच हेतू आहे की आम्ही त्यांना असं सांगितलं, आता पेरणीची वेळ आहे, प्रत्येक तालुकाध्यक्ष वगैरे येण्याची एवढं अडचणीचा विषय आहे कारण शेतकरी आता पेरणीच्या गुंतलेला आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्हाध्यक्षाला असा निरोप दिला की बा तुम्ही तालुकाध्यक्ष आणि प्रत्येक कार्यकर्त्याची तुम्ही मत जाणून घ्या आणि जिल्ह्याच्या वतीने इथं मांडायचंय आणि मग याच्या पुढे आपली कर्जमुक्तीची असेल किंवा हे काय डिसिजन असतील किंवा उद्याचं जे राजू शेट्टी साहेबांना जे दिल्लीला आपण आंदोलन करालो स्वामीनाथन आयोगाच्या लागू करण्यासंदर्भात त्याची सविस्तर चर्चा करण्यासाठी ही इथं राज्य कार्यकारिणी बोलवली. अश्विन, आपण पाहिलं की या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये अनेक प्रश्नांवरती चर्चा होईल असं हे दोन पदाधिकारी सांगतायत, परंतु जो काही मुख्य फोकस असेल तो सदाभाऊ खोत या बैठकीला येतात का? जर नाही आले तर त्यांच्याबद्दल काय निर्णय होतो आणि सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना राहते का आणि किती दिवस राहते? कारण राजू शेट्टींनी जी राष्ट्रीय स्तरावरतीची भूमिका घेतली आहे त्यामुळे त्यांना निर्णय घ्यावाच लागेल. प्रश्न फक्त इतकाच आहे की हा निर्णय तो कधी घेतात? अश्विन.